नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 23 मार्च 2025 वार रविवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फुलांची तसेच भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झाले ते पाहायला मिळतात ते आपण पाहणार आहोत। तर मार्केटमध्ये खरबुजांची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते। तर कोणत्या शेतमालाच्या दरामध्ये आज बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण जाणून घेऊया। तसेच आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पाहायला मिळते। आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेतमालासाठी साधारणतः दर जे आहे ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून देखील आपल्याला सूटपानचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सूटपानचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून कमी झालेले पाहायला मिळतात। मागणी कमी झाल्याचा परिणाम सूटपानच्या दरावरती पाहायला मिळतो। अंजीरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी आज थोड्या प्रमाणात हे जे पाहायला मिळते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापासून देखील आपल्याला अंजीरचे दर पाहायला मिळतात। तर आवक भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी वाढल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळते। पपईची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे आहे 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पाहायला मिळतात। तर आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। खरबूजची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे आहे 16 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये खरबूजची आवक पाहायला मिळते, त्याचबरोबर दरही आपल्याला कमी झालेली पाहायला मिळतात। कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 11 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पाहायला मिळतात। मोसंबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर जे होते 30 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीचे दर जे होते साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात। चिकूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला चिकूचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। संत्रीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः दर जे आहे 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला संत्रीचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीचे दर हे आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। डाळींची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 340 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 130 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता तर लहान साईजनुसार आपल्याला क्वालिटीनुसार दर ही आपल्याला साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये 340 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो। पिंक तायवान पेरूची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला मिळतात। फणसाची आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये फणसासाठी साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापासून देखील आपल्याला फणसाचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर फणसासाठी पाहायला मिळतात। झेंडूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे 20 रुपयापर्यंत चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये झेंडूचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर लाल झेंडूसाठी साधारणतः 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार लाल झेंडूचे दर जे आहेत तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबचे दर जे अति कमी झालेले पाहायला मिळतात। बिजलीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः दर जे 30 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला बिजलीचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता तर मार्केटमध्ये थोडीशी ग्राहकांची वर्दळ देखील आज कमी पाहायला मिळते। त्याचबरोबर फुलांच्या दरामध्ये देखील आपल्याला बरेच दिवसापासून चढ उतार पाहायला मिळते। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता शेवंतीसाठी साधारणतः दर जे आहे 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये
30 रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात. कापरी पंढरपुरी फुलांच्या क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला कापरी फुलांचे दर पाहायला मिळतात. पासलीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. पासली साडेसाधारणतः दर जे आहे ते 7 ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 2 रुपयापासून देखील आपल्याला पासलीचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. पासलीचे दर जे आहे ते थोडेसे सुधारलेले पाहायला मिळतात. गुलछडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. गुलछडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पाहायला मिळतात. जिप्सी फुलाची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. जिप्सी फुलासाठी साधारणतः दर जे आहे ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापासून जिप्सी फुलाचे दर पाहायला मिळतात. गुलाबाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. गुलाबसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. गुलछडी स्टिकची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. गुलछडी स्टिकसाठी साधारणतः दर जे आहे 60 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. जरबेराची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. जरबेरासाठी साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला जरबेराचे दर पाहायला मिळतात. पिंडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. दर जे 10 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. टेटसची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. टेटससाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला टेटसचे दर पाहायला मिळतात. सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात. जेवढीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून दर पाहायला मिळते. आवक जास्त झाल्यामुळे फुलांच्या दरामध्ये आपल्याला घसरून झालेली पाहायला मिळते. लसणाची आवक पाहू शकता. या ठिकाणी आपल्याला लसणाची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. लहान साईजमध्ये 40 रुपयापासून देखील आपल्याला लसणाचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता. तर लसणाचे दर जे आहे ते साधारणतः नवीन लसूण निघल्यापासून दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात. तर आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते. तर चांगले माल जे आहे ते साधारणतः 65 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये लसणाचे दर पाहायला मिळतात. तळेगाव बटाट्यांची आवक पाहू शकता. आवक देखील आज मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. तर हलके माल जे आहे ते लहान साईजमध्ये हलक्या मालाची आवक देखील मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून देखील आपल्याला तळेगाव बटाट्यांचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता. तर क्वालिटीनुसार तळेगाव बटाट्यांच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते. तर लहान तसेच मिडियम साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाट्यांची आवक पाहायला मिळते. इंदोर बटाट्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. इंदोर बटाट्यांसाठी 19 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 17 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक देखील आपल्याला इंदोर बटाट्यांची झालेली पाहायला मिळते. नाशिकचा या ठिकाणी आपल्याला बटाटा पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. वेफरसाठी मोठ्या प्रमाणावरती वापरले जाणारा वेफर्सचे या ठिकाणी आपल्याला बटाटे पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार या बटाट्यासाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये. वेफरसाठी लागणारा बटाटा जो आहे तो साधारणतः 20 रुपये किलोने विक्री होताना पाहायला मिळते. तर आवक देखील आपण पाहू शकता. कांद्यांची आवक पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती कांद्यांची आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर क्वालिटीनुसार लहान साईजमध्ये चिंगडी कांद्यासाठी साधारणतः दर येते 4 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. आवक पाहू शकता. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांद्यांची आवक झालेली पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये कांद्यासाठी साधारणतः 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 12 ते 13 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. आवक पाहू शकता. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कांद्याची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. कोबीची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती आवक देखील पाहायला मिळते. त्याचबरोबर
कोबीचे दर बरेच दिवसापासून कमी असलेले पाहायला मिळतात. दुधी भोपळ्याचे क्वालिटीनुसार साधारणतः दर जे आहे ते 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात. टोमॅटोची आवक पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती टोमॅटोची आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगले 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये भेंडीसाठी 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतात. बीनची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये बीनसाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून बीनचे दर पाहायला मिळतात. वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला वालगेवड्याचे दर पाहायला मिळतात. कैरीची आवक पाहू शकता, तर गावरान कैरीची आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला कैरीचे दर पाहायला मिळतात. तोतापुरी कैरीची चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला कैरीचे दर पाहायला मिळतात. भुईमुग शेंगाची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगासाठी साधारणतः दर जे आहे 60 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलकी क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून देखील आपल्याला भुईमुग शेंगाचे दर पाहायला मिळतात. रताळ्यांची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलकी क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला रताळ्यांचे दर पाहायला मिळतात. बिटाची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला बिटाचे दर पाहायला मिळतात. शिमला मिरचीची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. काकडीची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर आवक पाहू शकता, चायना काकडीचे दरही आपल्याला साधारणतः थोडीशी आपल्याला पाहायला मिळतात. आवक मार्केटमध्ये थोडीशी कमी पाहायला मिळते. वाटाण्याची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः 50 ते 52 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला मिळतात. कारल्याची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात. डांगरची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जे आहे ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 4 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पाहायला मिळतात. चवळीची शेंग पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीसाठी साधारणतः दर जे आहेत 20 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापासून देखील आपल्याला चवळीचे दर पाहायला मिळतात. पुणेरी गावाची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून पावट्याचे दर पाहायला मिळतात. फ्लावरची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात. जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते. आल्याची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः 28 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता, या ठिकाणी हलक्या मालाची देखील आवक आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 28 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता, तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दरही आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात. कोथिंबीरची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे ते 8 रुपयापर्यंत गावरान कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात. विलायती कोथिंबीरसाठी 4 रुपयापासून दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये
कोथिंबीरचे दर जे आहे ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर गावरान कोथिंबीरसाठी पाहायला मिळतात. शेपूची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती शेपूची आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 2 रुपयापासून देखील आपल्याला शेपूचे दर पाहायला मिळतात. मेथीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पाहायला होतात. तर क्वालिटीनुसार मेथीच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते. हिरवी मिरचीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे 60 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होतं. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला होते.